सामनाच्या अग्रलेखातून ईव्हीएमवर संशय घेतल्यामुळे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे। 3 एप्रिलपर्यंत या नोटीसीला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। सोशल मीडियावर निवडणूक प्रचाराने जोर धरलेला असतानाच फेसबुकने मात्र काँग्रेसला जोरदार झटका दिलाय। काँग्रेस संबंधित 687 फेसबुक अकाउंट डिलीट करण्यात आलेले आहेत। यूपीए सत्तेत आलं तर महापौरांची निवड डायरेक्ट मतदानानं करणार अशी मोठी घोषणा राहुल गांधींनी पुन्हा केली आहे। तेलंगणाच्या नालगंदा इथे आयोजित रॅलीमध्ये ते बोलत होते। अहमदनगरला डॉक्टर सुजय विखे पाटलांना उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल करताना त्यांना गहिवरून आलं। अर्ज दाखल करताना आजोबा आणि आई वडिलांची आठवण येते, मात्र माझ्या सोबत असलेले सगळे कार्यकर्ते समर्थक माझे आई वडीलच आहेत असं भावुक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। मी जरी त्यांच्या सोबत नसलो तरी युतीचे सर्व नेते त्यांच्या सोबत आहेत असं विखे पाटलांनी म्हटलंय। तो चुकीचा निर्णय घेईल असं मला वाटत नाही असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। कर्मभूमी असलेल्या वर्ध्यामधून महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचं कार्ड बाहेर काढलंय। देशातील कोट्यवधी हिंदूंना हिंदू दहशतवादी संबोधण्याचं पाप काँग्रेसनं केलं असं मोदींनी म्हटलंय। या सभेमध्ये पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला। शरद पवार मातब्बर राजकारणी असून वारं कुणाकडे आहे हे त्यांना कळतं आणि म्हणूनच त्यांनी निवडणुकीमधून माघार घेतली असं मोदींनी म्हटलं। ज्यांचं बोट धरून राजकारणामध्ये आलो त्याच गुरूंवर टीका करायची हे चुकीचं असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय। पवार कुटुंबियांना मोदींना टार्गेट करणं हे दुर्दैवाचं असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। वर्ध्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेमधून धनुष्यबाण गायब झाल्याचं पाहायला मिळालं। प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो तर होते, मात्र त्यावर धनुष्यबाणाचं नाही तर कमळाचं चिन्ह होतं। वर्ध्यामध्ये झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेला उन्हाचा फटका बसला। उन्हामुळे सभेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये लोकांनी सावलीचा सहारा शोधला। शिवाय पाणी पिण्यासाठी देखील लोक सभेचं मैदान सोडून बाहेर पडले। कमी गर्दीमुळे मोदी आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून पवार कुटुंबियांची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील ज्येष्ठांच्या अवस्थेकडे पहा असा सल्ला धनंजय मुंडेंनी मोदींना दिलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज यावेळी भरलाय। यावेळी प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे। चंद्रकांत पाटील हे 2 नंबरचे अवैध धंदे करणारे मंत्री असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टींनी केलेला आहे। चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकामध्ये येऊन चर्चा करावी असं आव्हान देखील राजू शेट्टींनी त्यांना दिलं आहे। ईशान्य मुंबईतून मनोज कोटकांची उमेदवारी निश्चित झाल्याचं कळतं। अजून अधिकृत अशी घोषणा झाली नाही, मात्र भाजपच्या संसदीय समितीनं निर्णय घेतल्याची माहिती कळते। कोकणातील पारंपरिक मच्छीमारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला। प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मच्छीमारांनी हा निर्णय घेतला, त्यामुळे उमेदवारांचे धाबे मात्र दणाणले। नाशिकमध्ये मनसेनं आघाडीला उघड पाठिंबा दिला, त्यामुळे मनसेचे पदाधिकारी समीर भुजबळ यांच्या प्रचार सभेमध्ये सहभागी झाले होते। मंजूर झालेल्या विहिरीच्या अनुदानासाठी धुळ्यातील शिंदखेड्याच्या मालपूर इथे शेतकरी दाम्पत्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। प्रकाश धनगर आणि त्यांच्या पत्नीनं हे टोकाचं पाऊल उचललं। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आणखी एका प्रॉपर्टीचाच लिलाव करण्यात आला। हसीना पारकरचं वास्तव्य याच घरात होतं। या घराची विक्री 1,80,00,000 झालेली आहे। नीरव मोदीला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे। 5 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर देश न सोडण्याच्या अटीवर त्यांना जामीन मंजूर झालाय। 2015च्या दंगलीच्या खटल्यातील शिक्षेला 2 दिवसांपूर्वी हायकोर्टानं नकार दिल्यानंतर काँग्रेस उमेदवार हार्दिक पटेल यांना सुप्रीम कोर्टात धाव हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात त्यानं याचिका दाखल केली आहे। 1 एप्रिलपासून राज्यातील महत्त्वाच्या 3 मार्गावरील टोल दरामध्ये वाढ झाली आहे। पुणे सातारा, पुणे नाशिक आणि पुणे सोलापूर या मार्गांवर टोलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे। उस्मानाबादमध्ये तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचलाय। जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळतं, मात्र तरी देखील उकाडा कायम असल्यामुळे दुपारच्या सुमारास रस्ते इथे ओस पडल्याचं दिसून येतं। लातूरच्या उदगीरमध्ये 4 पोलिसांनी मिळून एका व्यापाऱ्याला 1.5 लाखाला लुटलंय। सचिन सन्नावार असं या व्यापाऱ्याचं नाव आहे। ते दागिने विक्रीची रक्कम घेऊन जात असताना 4 पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि 1.5 लाखाची रक्कम काढून घेतली। विरार मांडवीमधील तिल्हेर गावातील जंगलामध्ये गुन्हे शाखेनं छापा मारत 2 गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत। यावेळी पोलिसांनी 30,000चा मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे। जालन्यातील बदनापूरच्या राजेवाडी इथे जनावरांचा चारा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला आग लागली। ट्रॅक्टरला विद्युत तारेचा स्पर्श झाल्यामुळे ही आग लागलेली आहे। खांदेश्वर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती। मध्य रेल्वेनं तत्काळ ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम हाती घेतलं। त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता हार्बर मार्गावर वाहतूक सुरळीत झाली।
अंबरनाथ पालिकेच्या स्कायवॉक धोकादायक अवस्थेमध्ये असून स्कायवॉकचे रेलिंग तुटल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवेक ओबेरॉयचा पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा रिलीजच्या वाटेवर असून सिनेमाच्या यशासाठी विवेकनं सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन आशीर्वाद घेतले आहेत. चंद्रपूरच्या तापमान जे आहे ते 42.8 अंशांचा आकडा गाठला असून वाढत्या तापमानानं नागरिकांचा निवडणुकीच्या प्रचारावर देखील परिणाम झालाय. उन्हाचे चटके आणि लाही कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकही थंड पेयांचा आधार घेत आहेत. वाशिममध्ये तापमानानं 40 अंशांचा पारा ओलांडलाय, त्यामुळे नागरिकांच्या जीवाची काहिली होते. शहरातील रस्ते देखील दुपारच्या सुमारास असे ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यामध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनादरम्यान सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी हुतात्मा झाला. 5 वर्षीय एका चिमुकलीचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे. इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून PSLV C-45 या रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. या प्रक्षेपणासह इस्रोनं एमिसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळामध्ये पाठवून ऐतिहासिक अशी कामगिरी देखील केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.